यशोगाथा स्वामिनीची, साड्यांच्या महाराणीची. स्वामिनी या आपल्या आवडत्या साड्यांच्या दालनाचा इतिहास सांगणारी मालिका जरूर पहा स्वामिनीच्या स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब चॅनलवर. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. आनंदाश्रूंची साक्षीदार स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी. नमस्कार. स्वामिनी सारी पुणे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. साड्यांच्या महाराणीची म्हणजेच स्वामिनीची यशोगाथा आपण प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून स्वामिनीचे रियाजभाई उर्फ आपले लाडके अब्बूजी यांच्याशी गप्पा मारत ऐकत आहोत. अब्बूजी नमस्कार. नमस्कार बेटा. अब्बूजी, तिसऱ्या मजल्यावर दुकान असून सुद्धा दुकानासमोर गिऱ्हाईकांच्या रांगा लागत होत्या, त्या कशा काय? त्याचा एक कारण असं आहे का जे माझे 52 बहिणी मी केले होते ते एकमेकाला सांगायचं, जा माझ्या दुकानात जा, जा माझ्या दुकानात जा, आणि तिथे व्हरायटी मिळेल, तुम्हाला किमती कमी मिळेल, मान मिळेल, सन्मान मिळेल, तुम्ही जा. तर 52 बहिणीपैकी रोज 2-4 गिऱ्हाईक तर नक्की यायची करून घेऊन, आणि त्यावेळेस दुकानात गर्दी व्हायची आणि कोणाला उठवता येत नाही म्हणून ते बाहेर गॅलरीमध्ये थांबायचे. गर्दी असती, मग 1-2 गिऱ्हाईक बाहेर आले तर मग त्यांना दाखवायचा. त्याचा एक कारण होता की माझी बहीण आहे, ते खूप मोठी व्यक्ती, महत्वाची बाई आहे, आणि त्याला लोक खूप मानायचे. ब्राह्मण आहे परंतु इतकी गोड चेहऱ्याची, हसमुख चेहरा, आणि त्याचा सर्कल पण खूप मोठा होता. तर दिवसात 2-3 गिऱ्हाईक ते यायचे, परंतु आम्ही कमी जास्त किंमत करत नाही. किमती आमचे फिक्स्ड आहे. आवडली साडी तर आपण घ्यायची. बरोबर. ते तेव्हापासून फिक्स रेटवर आम्ही जे धंदा सुरू केला, आणि लोक अगदी विश्वासाने साड्या घेऊन चालले होते. एकमेकाला बोलायचे इथे खूप स्वस्त आहे आणि हे किमती बाबती खूपच काय बोलायला वाजवी आहेत, रास्त आहेत, किमती रास्त आहेत. त्यांना चहा वगैरे पाजून, गन्याचा रस, ऊसाचा रस वगैरे पाजून, खुश करून, चांगला बोलून, मान देऊन आम्ही गिऱ्हाईक करायचे. त्याच्यामुळं माउथ टू माउथ पब्लिसिटी इतकी झाली का आता आम्हाला पिशवीची गरज पडली. साड्यांमध्ये, साड्या पिशवीमध्ये द्यायला पाहिजे. पहिले पेपरमध्ये बांधून देत होतो, आता पिशवी. तर प्लास्टिकची पिशवी बांधणीची, त्याच्यावर कोणतंही नाव नसताना, ॲड्रेस नसताना अशी पिशवी मी आणली. आणि कस्टमरलाही सांगितलं का कुणी विचारलं हे साडी कुठून आणली तर म्हणायचं हे ऑर्डर देऊन घेतलेली आहे, मी हे मार्केटमध्ये नाही घेतलेली, आमचं नावही पण देऊ नका. तर ते मुद्दामून दुसऱ्याला सांगायचे. मुद्दामून बोलायचे. या हिशोबाने खूप गर्दी वाढत लागली. आणि एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 62 पायऱ्या चढून आल्यात. त्यांची मिसेस होते, त्यांची सून होती. ते म्हटलं तुमची दुकान गाठायला अगदी कंबरच तुटते, इतकं वरती कोण दुकान, काय अक्कल बिक्कल आहे का, मला सांगितलं. म्हटलं साहेब, खालची दुकान घेतली तर त्याला लाखो रुपये भाडं द्यावं लागतं, लाखो रुपये लागतात. हे आपल्या 20,000 भाड्यामध्ये लोकांना स्वस्त आणि चांगली व्हरायटी आणि चांगली क्वालिटी आणि योग्य दरात विकायचं आहे, तर मग मला काय करता येईल. बरोबर. ते म्हटलं बरोबर. साड्या वगैरे घेतल्यानंतर म्हटलं हो, नाव प्रमाणे दुकान आहे, साठी तर गड चालावंच लागतं. म्हणून इथे माझी मंडळी खूप झाली बोले व्हरायटी पाहून,
पैठणी घेऊन इतकी त्याच्या चेहऱ्यावर इतका आनंद आला. अरे वा. म्हटले पुन्हा लवकर आम्ही येऊ गळावर चढायला. हा, या हिशोबाने गर्दी वाढत चालली, खूप वाढली. आणि त्याचं कारण आहे रोजची जी विक्री व्हायची ते खिशामध्ये घालून जे होलसेल मार्केट पुण्याचं आहे त्याच्यातून हजारो साडीमध्ये 10 साडी 12 साडी निवडून त्याची किंमत कॅश देऊन कमी करून आणायचा आणि त्याच किमतीमध्ये विकायचा. कारण त्याचा हे होता, मला काय ॲडची गरज पडली नाही, का की माउथ टू माउथ जे पब्लिसिटी होते ते फार महत्त्वाचं होता. आणि त्यासाठी मला खरोखर एक आश्चर्य वाटतं की गिऱ्हाईक 62 पायरी चढून माझ्याकडे येतात आणि कधी कपाळावर जे आहे अट्टी वगैरे त्यांचे पडत नाही, आनंद वातावरणामध्ये साड्या घेऊन जातात. हा एक माझ्या नशिबाचा भाग आहे, हा एक योग आहे. खरंय खरंय. साड्यांच्या महाराणीचा म्हणजे स्वामिनीचा हा जीवन प्रवास आपण असाच पाहत राहणार आहोत यशोगाथा स्वामिनीची साड्यांच्या महाराणीची या कार्यक्रमामधून. तसंच साखरपुड्याच्या साड्यांपासून ते लग्नाच्या बस्त्याच्या पारंपरिक नऊवारी पैठणी साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त दालन स्वामिनीला नक्की भेट द्या. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. नमस्कार. यशोगाथा स्वामिनीची साड्यांच्या महाराणीची. स्वामिनी या आपल्या आवडत्या साड्यांच्या दालनाचा इतिहास सांगणारी मालिका जरूर पहा स्वामिनीच्या स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब चॅनलवर. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. आनंदाश्रूंची साक्षीदार स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी.